बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदल्या कशा होतील? शिक्षक संवर्ग भाग 3 यांच्या बदल्या कशा होतील ह्या पद्धतीचं निश्चित वर्णन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिक्षक संवर्ग 2 ची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. लवकरच शिक्षक संवर्ग 2 च्या ज्या शिक्षकांनी फॉर्म भरले त्यांना कोणत्या शाळा मिळाल्या त्याची यादी उद्या प्रसिद्ध होऊ शकते. त्यानंतर लगेचच म्हणजेच 26 जुलैपासून तर पुढील 4 दिवस शिक्षक संवर्ग 3 करिता प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यानुसार आपण या व्हिडिओत मार्गदर्शन करणार आहोत. बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदल्या कशा होतील? विशेष संवर्ग भाग 2 चा बदली टप्पा पूर्ण झालेला आहे. जिल्हानिहाय संवर्ग 2 च्या बदली झालेल्या शिक्षकांची यादी CO लॉगिनला 23 जुलै ते 25 जुलै दरम्यान अपडेट करण्यात येईल. दिनांक 25 जुलै 2025 रोजी सुधारित रिक्त पदाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर बदली अधिकार प्राप्तचा टप्पा दिनांक 26/7/2025 रोजी सुरू होत आहे. काही अपरिहार्य कारणामुळे बदल होऊ शकतो. बदली अधिकार प्राप्त असलेल्या शिक्षकांना दिनांक 26 जुलै 2025 ते 29 जुलै 2025 या कालावधीमध्ये खालील लिंकवर अर्ज भरता येईल. ott.mahard.com. बदली अधिकार प्राप्त संवर्ग 3 च्या शिक्षकांनी बदलीकरिता प्राधान्यक्रम भरताना खालील मुद्द्यांचा विचार करावा. ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सलग 3 वर्षे सेवा एक किंवा अनेक शाळांवर पूर्ण केलेली आहे अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक या टप्प्यावर बदलीकरिता अर्ज करता येईल. म्हणजे आपण आपली सेवा जर अवघड क्षेत्रामध्ये सलग म्हणजे सतत कंटिन्यूमध्ये 3 वर्षे सेवा जर आपली झाली असेल तर आपण बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून आपल्याला बदली करता येईल. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा प्राधान्यक्रम हा त्यांच्या अवघड क्षेत्रातील सलग सेवेतील रुजू दिनांकावर ठरवण्यात येईल. येथे जिल्हा सेवा ज्येष्ठता विचार केला जाणार नाही. म्हणजे आपण ज्युनियर असाल आणि आपण जर अवघड क्षेत्रामध्ये काम केलं तर आपण आपल्या सिनियर शिक्षकांना देखील खो देऊ शकतो. यामध्ये आपला विचार सगळ्यात अगोदर होणार आहे. सध्या परिस्थितीत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना जिल्ह्यातील समानीकरणाव्यतिरिक्त उर्वरित सर्व रिक्त जागा व उर्वरित बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दाखवण्यात येतील. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना पोर्टलवर बदलीकरिता होकार किंवा नकार देण्याची सुविधा उपलब्ध असेल. म्हणजे आपण जर बदली पात्र आहोत, आपल्याला अवघड क्षेत्रामध्ये 3 वर्षे सेवा झाली आहे, तर आपल्याला जर त्याच शाळेवर काम करायची इच्छा असेल तर आपण बदलीसाठी नकार देऊ शकता. किंवा आपल्याला जर शाळा बदलायची असेल तर आपण बदलीकरिता होकार देखील देऊ शकता. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीला नकार म्हणजे नो निवडून आपला फॉर्म सबमिट केला असेल तर त्यांची बदली होणार नाही. बघा, बऱ्याच शिक्षकांना ह्या बाबी अवघड जातात समजण्यासाठी. त्यासाठी त्यांना जर बदली नको असेल म्हणजे बदलीला नकार जर दिला तर त्यांची बदली होणार नाही. म्हणजे नो निवडावं लागेल. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीला नकार म्हणजे नो निवडून आपला फॉर्म सबमिट केला असेल तर त्यांची बदली होणार नाही. इफ टीचर हॅज सिलेक्ट विलिंग फॉर ट्रान्सफर ऑप्शन ॲज नो देन ही विल नॉट गेट ट्रान्सफर इन एंटायटल राऊंड. तसेच ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी त्यांना बदली हवी असल्यामुळे यस निवडून आपला प्राधान्यक्रम दिला असेल तर त्या शिक्षकांची बदली त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल. जर त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार बदली देणे शक्य न झाल्यास त्यांची बदली होणार नाही. इफ ही सिलेक्ट ऑप्शन यस देन ही विल बी ट्रान्सफर ॲज पर हिज चॉईस अँड अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सीज अँड इफ ही नो चॉईस अवेलेबल देन ही विल नॉट गेट ट्रान्सफर इन एंटायटल राऊंड. म्हणजे संवर्ग 1 मध्ये आपल्याला जर बदली हवी आहे, आपण यस असं ऑप्शन निवडलं तर आपली बदली होत नव्हती.
आपल्याला नो निवडावं लागत होते. संवर्ग 3मध्ये मात्र आपल्याला बदली हवी असेल तर आपण जर यस निवडलं तर आपली बदली होईल आणि नो निवडलं तर आपण त्याच शाळेवर राहू. तसेच आपण जे बदली यस निवडलं आणि आपण जेवढे ऑप्शन त्या फॉर्ममध्ये भरले, आपल्याला आपल्या चॉईसनुसार ज्या आपण प्राधान्यक्रम भरू त्या प्राधान्यक्रमाची जर शाळा मिळाली नाही तर मात्र आपल्याला आपण त्याच शाळेमध्ये राहू आणि आपण नेक्स्ट जो राऊंड असेल त्या राऊंडमध्ये आपण पात्र राहणार नाही आणि आपल्याला जर चॉईसनुसार शाळा मिळाली तर आपली बदली नक्की होईल. ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातून बदली नको असेल व असे शिक्षक बदली पात्र नसतील अशा शिक्षकांनी पसंतीक्रम भरू नये. तरीसुद्धा आपणास याबद्दल काही शंका असल्यास आपणास पोर्टल होकार यस किंवा नकार देण्याची सुविधा उपलब्ध असेल. जर आपल्याला बदली नको असल्यास नकार नो देऊन फॉर्म सबमिट करावा. येथे प्राधान्यक्रम भरण्याची गरज नाही. यामध्ये आपली बदली होणार नाही. बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी पोर्टलवर होकार नोंदवून किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरावा किंवा जर पोर्टलवर 30 प्राधान्यक्रम उपलब्ध नसतील तर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या जागांचा प्राधान्यक्रम भरून आपला फॉर्म सबमिट करावा. आपण बदलीकरिता होकार नोंदवल्यामुळे आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा देण्याचा प्रयत्न पोर्टल करेल. परंतु जर आपल्या प्राधान्यक्रमानुसार आपणास शाळा मिळाली नाही तर आपली बदली होणार नाही. परंतु असे शिक्षक जर बदलीपात्र यादीमध्ये येत असतील तर त्यांची बदली पात्र टप्प्यावर बदली निश्चित केली जाईल. बदली अधिकारप्राप्त हे शिक्षक हे बदलीपात्र असतील तर त्यांना प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य आहे. जर अशा शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरला नाही तर ते विस्थापित होतील. म्हणजे आपण जर बदलीपात्र यादीमध्ये आहोत तर मात्र आपल्याला प्राधान्यक्रम भरणे आवश्यक आहे. बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग 1 किंवा संवर्ग 2 मधून बदली अर्ज केला असेल परंतु त्या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांनी पुन्हा बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदलीकरता अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येईल. बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी पसंतीक्रम देताना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहेत तेवढा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. अन्यथा आपला फॉर्म सबमिट होणार नाही. म्हणजे शिक्षक संवर्ग 1 आणि 2 यांना कमीत कमी 1 शाळा आणि जास्तीत जास्त 30 शाळा प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा होती. परंतु प्राधान्यक्रम भरताना शिक्षक संवर्ग 3 यांना जेवढ्या शाळा उपलब्ध असतील तेवढ्या किंवा 30 शाळा तुम्हाला भरणे अनिवार्य राहील. बदली अधिकारप्राप्त शिक्षक अवघड क्षेत्रामध्ये रिक्त जागा किंवा बदलीपात्र शिक्षकांच्या जागा उपलब्ध असल्यास पुन्हा अवघड क्षेत्रात बदली मागू शकतात. हे बदली अधिकारप्राप्त शिक्षकांसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. जर समजा एखाद्या शिक्षकाला अवघड क्षेत्रातच काम करायची इच्छा असेल तर तो अवघड क्षेत्रातील दुसरी शाळा मागू शकते. बदली अधिकारप्राप्त शिक्षक यादीतील ज्या शिक्षकांची यापूर्वी बदली पती-पत्नी 1 युनिट म्हणून घेतली आहे किंवा संवर्ग शिक्षक भाग 2 मधून बदली घेतलेली आहे किंवा सध्या कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये पती-पत्नीच्या शाळांचे अंतर 30 किलोमीटरच्या आत आहे असे शिक्षक बदली अधिकारप्राप्त शिक्षक या संवर्गातून 1 युनिटचा लाभ घेऊ शकतात. बदली अधिकारप्राप्त शिक्षकाचा जोडीदार जर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 30 किलोमीटरच्या आत कार्यरत असेल तरीसुद्धा 1 युनिटचा लाभ घेऊ शकतात. पूर्वानुभवाप्रमाणे प्राधान्यक्रम भरण्याची घाई न करता सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील बदली अधिकार पात्र शिक्षकांसाठी जिल्ह्यातील रिक्त जागांची यादी व बदलीपात्र शिक्षकांची यादी प्राधान्यक्रम भरण्याकरता प्रकाशित करण्यात आली असेल. सदर यादीचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपल्या वास्तव सेवाज्येष्ठतेनुसार व आपल्या यादीतील असलेल्या प्राधान्यक्रम यांचा योग्य मेळ लावून आपल्याला त्यात सोयीची शाळा कोणती मिळू शकते याबाबत योग्य असा अंदाज बांधून त्यानंतर आपला फॉर्म भरावा. अशा शाळांचा युवराज क्रमांक नोंदवून त्यांचा प्राधान्यक्रम अगोदर लावून घ्यावा व त्यानंतर पहिल्याच दिवशी अर्ज सबमिट न करता व शेवटच्या दिवसाची वाट न पाहता योग्य ती वेळ घेऊन विन्सिसने दिलेल्या सूचना व शासन निर्णय यांचा अभ्यास करूनच आपला प्राधान्यक्रम बदली पोर्टलवर भरून तो सबमिट करावा. वरील पोस्ट शासन आदेश व विन्सिसच्या दिलेल्या मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आलेले आहे. यानुसार
शिक्षक संवर्ग 3 यांना दिनांक 26 जुलैपासून तर 29 जुलैपर्यंत प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. तसेच शिक्षक संवर्ग 2 यांच्या याद्या उद्या किंवा परवा प्रकाशित होण्याची शक्यता आहे.